नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मेथीगाव शिवारात महाजनको कंपनीने खरेदी खतातील नमूद केलेल्या अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे 4 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी बैलपोळा सण उपोषणस्थळी साजरा केला. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र कंपनीकडून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जात नाही. वारंवार निवेदन तक्रारी अर्ज करून देखील उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की मी कधीच चुकीच्या कामाला मदत करत नाही. उलट विरोधक विकासाला विरोध करीत आहेत. काही लोक ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करायचे असे धंदे सुरू आहेत, असा टोला यावेळी पालकमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. खरेदी खताच्या अटींचा भंग केलेला आहे, ते दुरुस्त करून घ्या, नवीन खरेदी करून घ्या आणि शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यायचा. शेतकऱ्यांना विहिरीचा पैसा दिला नाही, शेतकऱ्यांच्या बागायती जमीन जिरायत म्हणून बळजबरीने घेऊन टाकल्या, त्यांना योग्य तो मोबदला मिळाला नाही आणि यासाठी हे शेतकरी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. जर सरकारने या शेतकऱ्यांची दखल घेतली नाही तर काही लोक मूर्खासारखे बळबळ करतात. त्यांच्या डोक्यात ताप गेलेला आहे की शेतकरी ब्लॅकमेल करतात म्हणजे कंपनीवाल्यांना किंवा ठेकेदाराला. मला तर असा संशय येतो की यांच्या डोक्यात ताप वगैरे गेलाय का काय. अरे बैल पोळा सारखा पवित्र सण माझ्या शेतकरी बांधवांचा, तो सण ते घर साजरा करू शकत नाही. माझ्या माता भगिनी, माझ्या आया बहिणी या ठिकाणी बसलेले आहेत आमरण उपोषणासाठी, भुक्या आणि तिश्या. तर त्यांची काळजी करायला पाहिजे. अरे भेट द्या, चर्चा करा, मार्ग काढा, मार्ग निघतो. परंतु शेतकऱ्यांबद्दल जर असा बरा वाईट शब्द बोलणार नाही, हा माझा शिंदखेडा तालुक्याचा शिंदखेडा मतदारसंघाचा शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही, तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. शब्द जपून बोला. किती मोठा भ्रष्टाचार, किती मोठं काय आहे, काढू आम्ही हे गबाळ. परंतु आज बैल पोळा, मी आज जास्त बोलत नाही. मित्रांनो, बैल पोळा सारखा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. हे सरकार कधीच या शेतकऱ्यांच्या डोळ्याचा अश्रू पुसणार? शेतकऱ्यांकडे आशेने बघतोय. आता या ठिकाणी तुम्ही जमीन घेतल्यामुळे हा जो हे बैल जे पाळत होते, या बैलांना कुठे राबवणार, कुठे घेऊन जाणार, म्हणून या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत. तर सरकारने, मायबाप सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दखल घ्यावी आणि तात्काळ हे आंदोलन कसं सुटेल मला माहित नाही. यांचं समाधान करा. सरकारने बैठक लावावी. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण सुद्धा यांची बैठक घ्यावी. पालकमंत्री, मुख्यमंत्री, जे कोणी जबाबदार असतील, उद्योग मंत्री, महसूल मंत्री, या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीने प्रश्न सोडावा. चुकीच्या कामाला कधीच मी मदत करत नाही. चुकीच्या कामाला मी कधीच पाठिंबा देत नाही. चुकीचं काम थांबलं पाहिजे आणि तालुका प्रशासनाने सुद्धा सगळं थांबवलं पाहिजे. हे जे विकासाच्या विरुद्ध जे काय लोक आहेत की विकास काम जिथं होईल तिथं काहीतरी ब्लॅकमेलिंगचं करायचं, काही आंदोलन उभं करायचं, पैसा पुरवायचा आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं, त्या कंपन्यांकडनं पैसे खायचे, असे ब्लॅकमेलरांचा मी निषेध करतो आणि तालुक्याच्या तमाम विकासाचा पाठिंबा देणारी जनता या सगळ्यांचा निषेध करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.